नमस्कार सर्वांना. मी आहे राधिका आणि राधिकाच किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांच्या खास अशी आवडीची डिश स्पेशल म्हणजे आता आकाडी चालू आहे आणि आकाडी स्पेशल खेकड्याचा रस्सा हा जरा वेगळ्याच पद्धतीत घेऊन आलेलो आहे आणि एकत्रच आपण जशा 3 डिश खेकड्याच्या सेपरेट बनवतो तर 3 डिश आपण एकत्रच बनवणार आहे. चला तर मग वेळ न घालवता अगदी झटपट पद्धतीमध्ये पाहूया नवीनच रेसिपी खेकड्याचा रस्सा. पहा, पीठ ही खूप छान असं झालेलं आहे. आणि पहा इथे आपण साहित्य काय काय घेतले तर इथे मी खेकडी थोडीच घेतली आहेत. इथे खेकड्याचे पेंदे घेतलेले आहेत. इथे नांग्या आणि त्याच्यावरचा भाग जो आपण भरणार आहे. तर इथे नांग्यांचा सार काढून घेतलेला आहे मिक्सरला बारीक करून. तुम्ही माझा जुना जाऊन व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मी. इथे मी खेकडी भरण्यासाठी बेसन घेतलेलं आहे. इथे मी वाटण घेतलेलं आहे. आता या वाटणमध्ये मी टोमॅटो, कांदा, खोबरं, खसखस, तीळ, आलं, लसूण हे बारीक सगळं भाजून आणि कोथिंबीर त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. इथे हा मेंदू आहे खेकड्यातला. हा घरचा लाल तिखट मसाला, कोथिंबीर, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि हळद घेतलेली आहे. चला तर मग लगेचच आपण कृतीला सुरुवात करूया. तर पहा, आधी आपण खेकडी भरून घ्यायची प्रोसेस करूया. तर इथे मी बेसन पीठ घेते. आता याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पाहिजे तर थोडं तांदळाचंही घालू शकता. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे. हळद, गरम मसाला आवर्जून घाला याच्यामध्ये, चवीनुसार मीठ. आता ह्याच्याचमध्ये कोथिंबीर ही जास्त घाला, छान टेस्ट येते. आता घरचा लाल तिखट मसाला शक्यतो कमी घाला, जास्त तिखट नको. आणि जो हा काढलेला आहे आपण त्याच्यातून त्याचा मेंदू. आणि आता ह्याच्याचमध्ये आपण घालून घेणार आहे जो खेकड्यांचा जो सार काढलेला होता तो घालून छान असं मळून घ्यायचं आहे. तर जास्तही घालायचं नाही. आता हाही पिठामध्ये व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. आणि आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. आणि पहा किती छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता इथे आपण खेकडे आहेत ती भरून घेऊया. हे मी सगळं क्लीन करून घेतलेलं आहे त्याच्यामधलं. आता हे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदम अशी दाबून दाबून भरू शकता, पण मी काही जास्त दाबून भरणार नाही, अलगदपणेच हे करणार आहे. आता इथे 2 प्रोसेस असतात खेकडी भरण्याच्या. आता हा एक आहे तर मी हा डिरेक्टच ठेवणार आहे आणि बाकीचे काय करतात की ह्याच्यावरती असा प्रेस करून घेतात, असा दाबून व्यवस्थित लॉक करून घेतात. तर मी असं नाही करणार आहे. मी हा वेगळा सेपरेटच शिजवणार आहे आणि ही मी अशीच भरून घेणार आहे प्लेनमध्ये. तर आपण बाकीचे हे सेम असेच भरून घेऊया. आता इथे पहा खेकडे मी भरून घेतलेले आहेत असे आणि एका साईडला प्लेटमध्ये ठेवते. आता इथे तेल तापलेलं आहे आणि त्यामध्ये जिरे घालून घेते. आता इथे तुमच्याकडे खडे मसाले असतील तर खडे मसाले घाला, पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये खडे मसाले दाखवलेले आहेत. तर याच्यामध्ये आता मी डिरेक्टच वाटण टाकणार आहे. तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि वाटण टाकून घ्यायचं. आता इथेही तुम्ही वाटण कमी जास्त करू शकता. आणि हे वाटण मी सगळं भाजून घेतलेलं आहे तेलावरती. तेल टाकून छान असं खसखस आणि तीळ हे बिना तेलाची भाजलेले आहेत आणि खोबरं आणि टोमॅटो, कांदा हे सगळं तेलावरती भाजून घेतलेलं आहे. त्यामुळे इथे आपला रस्सा मसाला लगेचच भाजून होणार आहे. आता हा मी पूर्ण भाजून घेते. आणि पहा मसाला आता भाजलेला आहे आणि तेलही सोडायला लागलेलं आहे. तर याच्यामध्ये चवीनुसार गरजेनुसार घरचा लाल तिखट मसाला, त्याचमध्ये हळद, मीठ चवीनुसार, थोडासा मसाल्यामध्ये गरम मसाला. शक्यतो गरम मसाला हा लास्टलाच टाकायचा, पण इथे आता आपण कुठल्याच खडे मसाल्याचा वापर न केल्यामुळे मसाला भाजत असतानाही टाकायचा. आणि थोडीशी कोथिंबीर मसाल्यातही आपण टाकलेले आहे वाटत असताना, पण आता थोडासा फ्लेवर येण्यासाठी आणि कलर चेंज होण्यासाठी. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत 2 ते 3 मिनटं असंच परतवत राहायचं. आणि आता पहा मसाला छान भाजलेला आहे. आता त्यामध्ये
खेकड्याचे मोठे नांगे आणि पेंदे. आता हे टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं असंच मसाल्यामध्ये आपल्याला वाफवून घ्यायचं. आणि पहा, छान असं मसाला टाकून झालेला आहे, छान असं मिक्स ही झालेलं आहे, तेलही छान सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. तर आता इथे मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि इथे मी हाय फ्लेमवरती 6 ते 7 मिनटं हे शिजवून घेणार आहे. 6 ते 7 मिनटासाठी इथे गॅसची आपल्याला हाय फ्लेम करायची आहे. तर आता 6 ते 7 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. आता त्यामध्ये आपण घालून घेऊया हे भरलेले होते ते खेकडे, तेही आपल्याला असेच ठेवायचे आहेत. हे पूर्ण आपल्याला रश्श्यामध्ये बुडवून ठेवायचे आहेत. वेगवेगळ्या कोपऱ्यात सोडायचे. पूर्ण रश्श्यामध्ये डिप करून घ्यायचे. आता 6 ते 7 मिनटं हाय फ्लेमवरती आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे, शिजवून घ्यायचे. आणि पहा, किती छान अशी कट ही छान आलेला आहे, डार्क एकदम. आणि हे पहा, छान अशी ही खेकडी शिजलेली आहेत. पीठ पहा. आता याच्यामध्ये जो आपण सार काढून ठेवलेला होता तो घालायचा आहे. सार अगोदर कधीच घालायचा नाही, नाहीतर आपला रस्सा फाटला जातो. आता एकदम हलक्या हाताने हा ओतून घ्यायचा. आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, लगेचच किती दाटसरपणा आपल्या रश्श्याला आलेला आहे. इथे गॅसची फ्लेम लो आहे. आता लो फ्लेमवरती आपल्याला एक 10 मिनटं असंच मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. रस्सा आपला फाटू द्यायचा नाही, उकळी येऊ द्यायची नाही. तर हे असंच आपल्याला करत राहायचं आहे. खूप छान असा रस्सा झालेला आहे. आता मी तुम्हाला 8 ते 9 मिनिटांनीच दाखवते. आणि पहा, किती छान असा रस्सा झालेला आहे. पहा, पीठ हे खूप छान असं झालेलं आहे. आता याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम इथे बंद करायची आहे. तर पहा, मी सांगेल की 100% जर तुम्ही खेकडी खात असाल, आवडत असतील, तर ह्या मेथडनी एकदा तरी बनवाच. मग तुम्हाला समजेल की किती छान रस्सा तयार होतो. खूपच छान. तर पहा, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण पाहिलंच आहे की किती छान असा दाटसर रस्सा झालेला आहे. आणि याच्याचमध्ये आपण भरलेली ही खेकडी टाकलेली आहेत आणि त्याचा पेंदाही टाकलेला आहे. इथे आपण सेपरेट त्याचं सुकं केलेलं नाही किंवा वाफवून तो भरलेला खेकडा केलेला नाही. आपण सगळं एकत्रच केले आणि टेस्ट तर खूप छान लागते. तर ही रेसिपी एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. अशाच आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत भेटूया. तोपर्यंत बाय बाय.